बघा इयत्ता 5वी नवोदयची परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला गणितीय विषयामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत। तर त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आपण सोडून घेणार आहोत। तर बघा प्रश्न इथे दिलेला आहे, मी वाचून दाखवते, तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला पण समजून घेणं गरजेचं आहे। जर दोन कोणांची बेरीज, किती कोणांची बेरीज? 2। एक विशाल कोण आहे, दोन कोण कुठले पण त्यांची बेरीज काय आहे? विशाल कोण आहे। तर पुढील पैकी कोणता पर्याय अशक्य आहे? शक्य नाही विचारलं, अशक्य कुठला पर्याय आहे की असं होऊ शकत नाही। मग आता ह्याच्या आधी तुम्हाला कोणांचे प्रकार माहित असणं गरजेचं आहे। कुठले कुठले तर कोणांचे प्रकार? लघुकोण, काटकोन, विशाल कोण। लघुकोणाचं किती माप असतंय? 90 अंशापेक्षा कमी। आणि काटकोणाचं माप किती असतं? करेक्ट 90। करेक्ट 90। 90 ला थोडं सुद्धा इकडं तिकडं नाही चालत। करेक्ट 90 अंश माप असेल तर तो काटकोन। म्हणजे आता इथे समजा बघा हा लघुकोण आहे, त्याचं 90 अंशापेक्षा कमी आहे माप। हा करेक्ट 90 चा कोण आहे, त्याचं 90च अंश माप आहे। आणि हा विशाल कोण, विशाल कोणाचं माप किती असतं? 90 अंशापेक्षा जास्त पण 180 अंशापेक्षा कमी। हे नियम माहित पाहिजे तर तुम्हाला हे गणित सुटेल। तर मग आपण एक एक पर्याय घेऊन बघूया। आता पहिला पर्याय बघा काय म्हटलं, एक काटकोन व एक लघुकोण ह्यांची बेरीज विशाल कोणाच्या मापा एवढी येईल का? जर आपण समजा एक काटकोन म्हणजे तो 90च घ्यावा लागेल, तुम्हाला किती घ्यावा लागेल? 90च घ्यावा लागेल। काटकोन म्हटलं 90 पेक्षा कमी जास्त घेऊन चालणार नाही। मग एक काटकोन 90चा घेतला आणि एक लघुकोण कुठला पण आपण घेऊ, आपण घेऊया 40चा, 40 अंशाचा, कारण लघुकोण हा 90 अंशापेक्षा कमी असतो, बरोबर की नाही? मग त्यांनी म्हटलं एक काटकोन आणि एक लघुकोण, एक काटकोन आणि एक लघुकोण। इथं टॅप कर ना नुसतं असं, बघा एक काटकोन आणि एक लघुकोण म्हटलंय। हे आपण 90 आणि 40, मग ह्याची बेरीज करा। 90 आणि 40 130। मग मला सांगा हे 130 म्हणजे विशाल कोण झाला का? नाही झाला। आता बघितलं की आपण विशाल कोण म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी। मग किती आली हिची बेरीज? 130। मग हा विशाल कोण आहे का? हो आहे, म्हणजे हे शक्य आहे, म्हणजे हा पर्याय योग्य नाही। दुसरा पर्याय घेऊ आपण, एक विशाल कोण व एक लघुकोण। दुसरा पर्याय बघा, मग विशाल कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त पाहिजे। मग आपण काय करू, ह्या दुसऱ्या पर्यायासाठी 100 घेऊ। एक विशाल कोण 100चा घेऊ आणि एक लघुकोण कुठला पण तो आपण समजा 30चा घेऊ किंवा 50चा घेऊ, बरोबर ना? एक विशाल कोण कुठला पण घ्या, 100चा घेतला आपण, आणि एक लघुकोण घ्या तो 90च्या आतला पाहिजे, बरोबर ना? मग आपण कितीचा घेतला? 50चा। मग 150 अंश 100 आणि 50 150। मग तो विशाल कोण झाला का नाही झाला? कारण त्याचं माप 180 पेक्षा कमी आणि 90च्या पुढे पाहिजे। मग हे शक्य झालं का नाही झालं? नाही झालं। समर्थ नाही म्हणतोय, अरे उत्तर किती आलं? 150। मग तो विशाल कोण झाला का नाही झाला? झाला, म्हणजे शक्य झालं ना, म्हणजे हा पण पर्याय येत नाही। तिसरा पर्याय घेऊ आपण, दोन लघुकोण। काय करायचंय? दोन लघुकोण म्हणजे एक विशाल कोण होऊ शकतो का? मग एक लघुकोण आपण घेऊया समजा 70चा। कितीचा घेऊ आपण? 70चाच का घेतला? कारण तो 90च्या आतला आहे। 90च्या आत कोणतंही माप, कुठल्याही कोणाचं माप किती असतं? 70 का घेतला? कारण लघुकोण म्हणजे 90च्या आत कुठलं पण माप आपण घेतलं तर ते लघुकोणच आहे। मग एक घेतला लघुकोण 70चा आणि दुसरा घेऊ आपण 50चा। मग 70 आणि 50 किती झाले रे? 120। मग हा 120 म्हणजे विशाल कोण झाला का? हो झाला, कारण विशाल कोण म्हणजे सायाजी लक्ष दे ना बाळा, कशाला खेळतोय त्या दप्तराबरोबर? समोर लक्ष दे, लक्ष दिलं तर समजेल। दोन लघुकोण म्हणजे एक विशाल कोण होतोय का, हे आपल्याला शक्य आहे का अशक्य हेच चाललंय अभ्यास।
मग आपण दोन लघुकोन घेऊन बघितले, एक 70चा बघितला, एक 50चा बघितला, उत्तर आलं 120. मग हा पण 120 म्हणजे विशाल कोण होतोय, शक्य आहे. मग आपल्याला पर्याय काय विचारलाय, अशक्य विचारले का शक्य विचारले? हे तीन पर्याय बसतील का? बसतील का? नाही बसत. चौथा पर्याय घेऊन बघू आपण, दोन काटकोन. मग काटकोनाचा माप किती असतो तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे? 90. करेक्ट 90. 90 ला एक पण अंश इकडे तिकडे चालत नाही. 89 सुद्धा नाही चालत. काटकोन नसतो तो कुठला झाला कोण? लघुकोनच झाला. मग दोन काटकोन म्हटल्यावर एका काटकोनाचे 90 अंश माप आणि दुसऱ्या काटकोनाचे 90 अंश माप. किती झाले रे 90 आणि 90? 180. 180. मग मला सांगा हा 180 म्हणजे विशाल कोन आहे का? नाही. मग कुठला कोण आहे? सरळ कोण. सरळ कोण आहे. करेक्ट जेव्हा आपण बघा हा विशाल कोण आहे, पण जेव्हा करेक्ट 180 असतं ना, करेक्ट 180 तेव्हा तिथं सरळ कोण होतो. ह्याचं माप असतं 180 करेक्ट. तेव्हा हा झाला सरळ कोण. कोणता कोण झाला? सरळ कोण. सरळ कोण. मग हे 180 म्हणजे सरळ कोण झाला, विशाल कोण होत नाही. म्हणजेच काय, ह्या प्रश्नाचं उत्तर बघण्यासाठी आपल्याला चारही पर्याय टॅली करून बघावं लागले. चारही पर्याय आपण अभ्यासले आणि नंतर कळलं की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर चौथा पर्याय आहे. किती जणांना समजलं? नक्की समजलं? आता तुमचं तुम्ही कसं काम मनाने करा आणि लिहून घ्या वहीमध्ये.